दिसतोय का? आणि बोर्ड व्यवस्थित दिसतोय का? मेसेज करून सांगा. ठीक आहे. आपण मागचे 2 लेक्चर आपले व्यवस्थित झाले नाही. शनिवारचं लेक्चर आणि सोमवारचं लेक्चर, दोन्ही लेक्चर आपले झालेले नाही. तर आपण शुक्रवारच्या लेक्चरमध्ये आपण पहिलं ॲप्लिकेशन, डायमेन्शन्सच्या पहिल्या ॲप्लिकेशनवरचे काही प्रॉब्लेम्स आपण पाहिले होते. फर्स्ट ॲप्लिकेशन ऑफ डायमेन्शन इज डायमेन्शन्स आर यूज्ड टू चेक द करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन. एखादं इक्वेशन फिजिकली करेक्ट आहे, डायमेन्शनली करेक्ट आहे किंवा नाही हे चेक करण्यासाठी आपण त्याचा यूज करतो. जर एखाद्या फिजिकल इक्वेशनच्या प्रत्येक टर्मच्या फंडामेंटल क्वांटिटीचे डायमेन्शन्स हे सारखे असतील तर ते इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे असं आपण म्हणतो. जर इनकरेक्ट असतील, सारखे नसतील, ते इक्वेशन इनकरेक्ट असेल. आणि या प्रिन्सिपलला आपण म्हणतो प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी. ओके. तर यावरचे काही प्रॉब्लेम्स आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केले होते. तुम्ही काही प्रॉब्लेम सॉल्व्ह केले होते चांगल्या पद्धतीनं. आणि आज शेवटी जाते वेळेस मी एखादा प्रॉब्लेम तुम्हाला मी सोल्युशनसाठी देईन, तेवढा तुम्ही सॉल्व्ह करा. ओके. तर आज आपण पुढचा यूज पाहणार आहोत आपण डायमेन्शन्स आर यूज्ड टू फाइंड कन्वर्जन फॅक्टर between 2 unit system. 2 unit system. 2 युनिट सिस्टम मध्ये कन्वर्जन फॅक्टर काढण्यासाठी आपण कशाचा यूज करतो? डायमेन्शनचा यूज करतो. आता हे कन्वर्जन फॅक्टर म्हणजे काय? आता युनिट सिस्टम आपल्याला माहिती आहे 3 आहेत, MKS, CGS आणि FPS. या वेगवेगळ्या युनिट सिस्टम मधला कन्वर्जन फॅक्टर काढण्यासाठी आपण डायमेन्शनचा यूज करतो. मोस्टली आपण फिजिक्समध्ये या 2 वापरतो. बऱ्याच वेळेस फिजिकल क्वांटिटी MKS मध्ये दिलेल्या असतात आपल्याला, त्याचं कन्वर्जन आपल्याला करावं लागतं CGS मध्ये. किंवा बऱ्याचशा वेळेस फिजिकल क्वांटिटी CGS मध्ये दिलेल्या असतात, त्याचं कन्वर्जन आपल्याला करायचं असतं MKS मध्ये. एक्झाम्पल समजा 1 मीटर बरोबर किती सेंटीमीटर. तर मला इथं मीटरचं कन्वर्जन सेंटीमीटर मध्ये करायचं आहे, तर 10⁻². ओके. समजा मला 5 मीटर ही लांबी दिली आहे, ती MKS मध्ये आहे. कशामध्ये आहे? MKS मध्ये. मला इथं कन्वर्ट करायचं आहे CGS मध्ये. तर मला काय करावं लागेल? मला हिला जर कन्वर्ट करायचं असेल CGS मध्ये, तर मीटरला इथं 10⁻² न मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे 100 न मला मल्टिप्लाय केलं तर कशामध्ये कन्वर्जन होईल? सेंटीमीटर मध्ये. म्हणजे 10⁻² म्हणजे 100, 100 गुणिले 5 म्हणजे 500 सेंटीमीटर म्हणजे 5 मीटर. किंवा मला सेंटीमीटरचं कन्वर्जन मीटर मध्ये करायचं आहे, म्हणजे मला दिले 500 सेंटीमीटर, त्याचं कन्वर्जन मला मीटर मध्ये करायचं आहे. तर मला 500 सेंटीमीटरला मीटर मध्ये जर करायचं असेल तर 500ला मला भागावं लागेल कशानं? 100 न. म्हणजे 10⁻² न भागावं लागेल. मीटरचं सेंटीमीटर मध्ये करायचं आहे तर 10⁻² न मला मल्टिप्लाय करावं लागलं. आणि जर मला सेंटीमीटरचं मीटर मध्ये करायचं असेल तर 10⁻² न मला याला डिवाइड करावं लागेल. म्हणजे किती येईल? 5 मीटर. म्हणजे 100 न आपण डिवाइड केलं इथं सेंटीमीटरचं मीटर मध्ये करण्यासाठी, आणि इथं 100 न मल्टिप्लाय केले मीटरचं सेंटीमीटर मध्ये करण्यासाठी. तर हे 10⁻² जे आहे, हे 100 जे आहेत, यालाच म्हणतात कन्वर्जन फॅक्टर. म्हणजे याचा यूज करून आपण मीटरचं, ठीक आहे, 10⁻² न मल्टिप्लाय केलं तर मीटरचं कन्वर्जन कशामध्ये होते? सेंटीमीटरमध्ये. आणि 10⁻² न जर मी त्याला डिवाइड केलं तर सेंटीमीटरचं कन्वर्जन कशामध्ये होते? मीटरमध्ये. ओके. म्हणजे मला फिजिकल क्वांटिटी एका युनिट सिस्टममधून दुसऱ्या युनिट सिस्टममध्ये कन्व्हर्ट करता येतात बाय युझिंग दिस, काय झालं? हां, बाय युझिंग दिस कन्वर्जन फॅक्टर. हे जे 10⁻² आहे, हा 2 युनिट सिस्टम मधला
दोन युनिट सिस्टममध्ये फिजिकल क्वांटिटीला कन्वर्ट करतो. म्हणजे मीटरचं कन्व्हर्जन सेंटीमीटरमध्ये करायचं आहे तर 10^2 मल्टिप्लाय करा. आणि जर मला सेंटीमीटरचं कन्व्हर्जन मीटरमध्ये करायचं आहे तर 10^2 त्याला काय करा, डिव्हाइड करा. ओके. तर हा जो 10^2 आहे याला म्हणतात कन्व्हर्जन फॅक्टर. म्हणजे एखाद्या क्वांटिटीचं कन्व्हर्जन एका युनिट सिस्टममधून दुसऱ्या युनिट सिस्टममध्ये करायचं आहे तर आपल्याला एका फिक्स्ड व्हॅल्यूनं मल्टिप्लाय किंवा डिव्हाइड करावं लागतं. तर त्याला आपण म्हणू कन्व्हर्जन फॅक्टर. सो दिस 10^2 इज द कन्व्हर्जन फॅक्टर. तसंच 1 किलोग्राम म्हणजे किती ग्राम, तर 10^3 ग्राम. हे 10^3 जो आहे याला म्हणतात कन्व्हर्जन फॅक्टर. मला समजा व्हॅल्यू दिली 5 kg, मला याचं कन्व्हर्जन करायचं ग्राममध्ये तर मला 5ला मल्टिप्लाय करावं लागेल कितीनं, 10^3 म्हणजे 1000 मल्टिप्लाय करावं लागेल आणि कन्व्हर्जन येईल ग्राममध्ये. ते किती येईल, 5000 ग्राम. किती येईल, 5000 ग्राम. किंवा मला व्हॅल्यू दिली 5000 ग्राम, मला कन्व्हर्जन करायचं याचं कशामध्ये, किलोग्राममध्ये. तर मला ह्या ग्रामला 5000 ग्रामला डिव्हाइड करावं लागेल कितीनं, 10^3 म्हणजे 5000 ग्रामला मी जर डिव्हाइड केलं कशानं, 10^3 म्हणजे 1000 तर मला कशामध्ये आन्सर मिळेल त्याचं, kg मध्ये. किती येईल, 5 kg. म्हणजे बऱ्याचशा वेळेस आपल्याला जेव्हा किलोग्रामचं ग्राममध्ये करायचं असतं किंवा ग्रामचं किलोग्राममध्ये करायचं असतं तर आपल्याला 10^3 एक तर मल्टिप्लाय करावं लागतं किंवा 10^3 म्हणजे 1000 डिवाइड करावं लागतं. तर हे जे 10^3 जो आहे तो आहे कन्व्हर्जन फॅक्टर. त्यालाच काय म्हणायचं, कन्व्हर्जन फॅक्टर. कळलंय कन्व्हर्जन फॅक्टर म्हणजे काय, तर कन्व्हर्जन फॅक्टर म्हणजे काय कळलंय का? ओके ओके. नारायण, एक मिनिट कोण आहे? पवार. बरं ठीक आहे, ज्यांना कोणाला समजलं नाही त्यांनी लक्ष द्या प्लीज. आपल्याला बऱ्याचशा फिजिकल क्वांटिटीज एका युनिट सिस्टममधून दुसऱ्या युनिट सिस्टममध्ये कन्वर्ट करायचे असतात. मी सिंपल उदाहरणं घेतो, हे साधे उदाहरण आहेत, तुम्हाला काही अवघड नाही आहेत मला तरी वाटते तुमच्यासाठी. आपल्याला 1 किलोग्राम हे कोणतं युनिट आहे, MKS, मीटर किलोग्राम सेकंद हे कोणतं युनिट आहे, MKS युनिट सिस्टममध्ये येतं. आणि ग्राम हे कोणत्या युनिट सिस्टममध्ये येतं, CGS, सेंटीमीटर ग्राम सेकंद, हे ग्राम CGS. मला समजा एक क्वांटिटी दिली, एका वस्तूचं मास दिले मला 10 kg. मला या वस्तूचं मास 10 kg हे कोणतं युनिट सिस्टम आहे, kg MKS. म्हणजे मला इथं मास MKS युनिट सिस्टममध्ये दिले, मला या kgचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं, CGS मध्ये म्हणजेच ग्राममध्ये करायचं. म्हणजे मास मला ग्राममध्ये कन्वर्ट करायचे तर मला 1 kg, या kgला मी रिप्लेस कशाने करू शकतो, 10^3 ग्राम म्हणजेच किती, 10,000 ग्राम. 10,000 ग्राम म्हणजे काय, किती किती kg, 10 kg. म्हणजे मी 10^3 मल्टिप्लाय केले या 10ला तर मला MKSचं कन्व्हर्जन, MKS युनिटचं कन्व्हर्जन कशामध्ये झाले, CGS मध्ये. किलोग्रामचं कन्व्हर्जन कशामध्ये झाले, ग्राम. ओके. किंवा एक काम करा, आता हे 10^3 इकडे आल्यानंतर डिव्हिजन मध्ये येईल तर ग्राम बरोबर काय येईल, तर ग्राम बरोबर येईल 1 kg डिवायडेड बाय 1 ग्राम बरोबर येईल 1 kg डिवायडेड बाय 10^3. ठीक आहे. 1 ग्राम हे 10^3 इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये, हे इकडे आणलं तर कशामध्ये येईल, भागाकारामध्ये. तर इकडे काय राहील 1 ग्राम. 1 ग्राम बरोबर काय येईल, 1 kg भागिले 10^3. आता मला हे मास समजा कशामध्ये दिले, ग्राममध्ये दिले. ग्राममध्ये मास किती दिले मला, 10,000 ग्राम दिले. तर मला याचं कन्व्हर्जन पुन्हा kg मध्ये करायचं, MKS मध्ये करायचं. तर मला काय करावं लागेल, या ग्रामला रिप्लेस करावं लागेल. ग्राम 1 ग्राम म्हणजे किती, तर 1 kg भागिले 3. तर या ग्रामला रिप्लेस करू आपण. ठीक आहे. तर 10,000 गुणिले ग्राम, ग्राम म्हणजेच काय, 1 kg भागिले 3. 1 kg भागिले 10^3 म्हणजे किती, 1000. हे 0 0 0 हे 0 0 0 कॅन्सल होईल. तर किती राहतील, हे 10 गुणिले 1 kg तर किती येईल, 10 kg. म्हणजे मी इथं
MKS युनिटचं कन्व्हर्जन कशामध्ये केले? CGS मध्ये. किलोग्रामचं कन्व्हर्जन ग्राममध्ये केलं. आणि पुन्हा इथं या ठिकाणी पुन्हा मी ग्रामचं कन्व्हर्जन कशामध्ये केले? किलोग्राममध्ये. मला जेव्हा किलोग्रामचं कन्व्हर्जन ग्राममध्ये करायचं होतं त्यावेळेस मी 10⁻³ न गुणलं 10ला, ते आलं 10,000 ग्राम. आणि जेव्हा मला ग्रामचं कन्व्हर्जन किलोग्राममध्ये करायचं होतं तर मी 10⁻³ न म्हणजे 1000 न काय केलं? भागितलं. तर मला कन्व्हर्जन मिळालं किती? 10 kg. ओके. तर हे जे 10⁻³ ज्याला आपण गुणतोय किंवा भागतोय एका युनिटचं कन्व्हर्जन दुसऱ्या युनिट सिस्टममध्ये करण्यासाठी, त्याला म्हणायचं कन्व्हर्जन फॅक्टर. कळलं कन्व्हर्जन फॅक्टर? कन्व्हर्जन फॅक्टर कळलाय का? हे 10⁻³ जो आहे ज्याला आपण गुणाकार करतोय किंवा भागतोय त्याला म्हणायचं कन्व्हर्जन फॅक्टर. तर कोण होता ज्याला कळलं नाही त्याने मला सांगा प्लीज. मी कोणीतरी मेसेज पाठवला होता, कळलं नाही म्हणून सर कन्व्हर्जन फॅक्टर. सर्वांनी मेसेज टाका प्लीज. समजलंय? नागनाथ तूच टाकला होता का मेसेज? हां समजलं. ठीक ठीक. आय थिंक नारायण कोणतरी काहीतरी टाकला होता, मला माहित नाही, एवढं व्यवस्थित पाहिलं नाही. ओके चला. तर कन्व्हर्जन फॅक्टर, आता ठीक आहे आपल्याला हे माहित आहे, हे 1 किलोग्राम म्हणजे 10⁻³ ग्राम हे माहिती आहे आपल्याला, म्हणून आपण हे कन्व्हर्जन करू शकतो. ओके. पण तुम्हाला माहिती आहे का की 1 न्यूटन म्हणजे किती डाईन? हे न्यूटन कशाचं युनिट आहे? फोर्सचं. कोणतं युनिट आहे? MKS किंवा SI म्हणू आपण याला. MKS किंवा SI युनिट फोर्सचं न्यूटन आहे. आणि हे डाईन फोर्सचंच युनिट आहे, पण कोणतं युनिट आहे? CGS. तर तुम्हाला इथे कन्व्हर्जन फॅक्टर माहिती आहे का? 1 न्यूटन म्हणजे किती डाईन? तुम्हाला मीटरचं मीटरचं ग्राम मीटर सेंटीमीटरमध्ये माहिती आहे, किलोग्रामचं ग्राममध्ये माहिती आहे. कन्व्हर्जन फॅक्टर 10⁻³ आहे. मीटरचं सेंटीमीटरमध्ये कन्व्हर्जन फॅक्टर 10⁻² आहे. मग तुम्हाला माहिती आहे न्यूटनचं डाईनमध्ये करायचं असेल, आता न्यूटन हे कोणतं युनिट आहे? MKS युनिट आहे फोर्सचं. आणि डाईन हे कोणतं युनिट आहे? फोर्सचं CGS युनिट. तर तुम्हाला हे कन्व्हर्जन करता येतं का? हां, मी आज समजा तुम्हाला सांगितलं 5 न्यूटन फोर्स आहे, तर त्याचं डाईनमध्ये किती? नाही, अर्धड. बरोबर नाही आहे ते. मी तुम्हाला म्हणले 5 न्यूटन फोर्स आहे आणि त्याला कन्वर्ट करा डाईनमध्ये. करता येईल तुम्हाला? नो. का तर आपल्याला माहीतच नाहीये की त्याचा कन्व्हर्जन फॅक्टर काय आहे. कन्व्हर्जन फॅक्टर जर माहिती असेल तर आपण इझिली मल्टिप्लाय करू शकतो, त्यांना आपल्याला कन्व्हर्जन होईल. आणि जर कन्व्हर्जन फॅक्टरच माहीत नसेल तर आपण ते मल्टिप्लाय किंवा डिव्हाइड करू शकत नाही. तर डायमेन्शनचा यूज करून आपण या 2 वेगवेगळ्या युनिट सिस्टममध्ये कन्व्हर्जन फॅक्टर कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे, समजले? तर हे जे आपल्याला डायमेन्शनचा यूज आहे तो कन्व्हर्जन फॅक्टर काढण्यासाठी देखील करता येतो. ओके. तर आपल्याला डायमेन्शन्स दिसत नाहीये. आता दिसतंय सर्वांना? हां. तर आपण डायमेन्शनचा यूज करून, लक्ष द्या प्लीज, आपण डायमेन्शनचा यूज करून एखाद्या फिजिकल क्वांटिटीचं 2 युनिट सिस्टममधलं कन्व्हर्जन फॅक्टर कॅल्क्युलेट करू शकतो. आणि आपल्याला तेच आपलं ॲप्लिकेशन आहे. आपल्याला काढायचं आहे काय? 1 न्यूटन बरोबर किती डाईन? ओके. तर आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे? आपण एक प्रॉब्लेम घेणार आहेत. 1 न्यूटन बरोबर किती डाईन? तर आपल्याला एक कन्व्हर्जन फॅक्टर काढायचा आहे. ओके. किंवा आपल्याला काढायचे 1 जूल. जूल हे एनर्जीचे युनिट आहे किंवा वर्कचे युनिट आहे. बरोबर किती अर्ग? सॉरी, किती अर्ग? ठीक आहे. तर
जूल हे एनर्जीचे युनिट आहे, एम के एस युनिट. अर्ग हे सी जी एस युनिट आहे. तर किती अर्ग आपल्याला माहीत नाही. तर हे कन्व्हर्जन फॅक्टर काढण्यासाठी आपण डायमेन्शनचा यूज करतो. आपण एक प्रॉब्लेम घेऊ. आपण न्यूटनचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं आपल्याला, डाईनमध्ये. ओके, आता ठीक आहे. मग आता हे कसं करायचं, ठीक आहे. तर सोल्युशन पहा प्लीज, लक्ष द्या. 1 न्यूटन बरोबर आपल्याला किती डाईन काढायचं आहे, तर याला म्हणून आपण एक्स डाईन. आपल्याला माहित नाही, किती डाईन आहे, एक्स डाईन. ओके, त्या एक्सची व्हॅल्यू आपल्याला काढायची आणि तो एक्स म्हणजेच काय आपला असेल, कन्व्हर्जन फॅक्टर. ह्या 2 युनिट आहेत. हे न्यूटन हे फोर्सचं युनिट आहे एम के एस युनिट सिस्टममध्ये, आणि डाईन हे फोर्सचं युनिट आहे सी जी एस युनिट सिस्टममध्ये. तर एका युनिट सिस्टममधून दुसऱ्या युनिट सिस्टममध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला एक कन्व्हर्जन फॅक्टर माहिती पाहिजे, आणि तो कन्व्हर्जन फॅक्टर काढण्यासाठी आपण कशाचा यूज करतो, डायमेन्शनचा. तर आपण लिहू इथं की न्यूटन हे कोणतं युनिट आहे, एम के एस युनिट. ओके, कशाचं, फोर्स. आणि हे किती असतं, तर के जी मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके ओके, मग आता हे किलोग्राम हे एम के एस युनिट आहे कशाचं, मासचं. याला म्हणून आपण M1. याचा पॉवर किती, 1 आहे. याचा पॉवर पण किती घ्यायचा, 1. मीटर हे कशाचं युनिट आहे, लेंथचं. पण कोणतं, एम के एस म्हणून, याला आपण म्हणू L1. एम के एस युनिट सिस्टम आपण कशाने दाखवतोय, L1, M1 आणि T1. याचा पॉवर किती आहे, काय ना म्हणजे 1 आहे. तर याचा पण पॉवर किती घ्यायचा, 1. आणि सेकंद वर गेल्यानंतर काय होईल, -2. तर सेकंद हे युनिट आहे कशाचं, टाइमचं. कोणत्या युनिट सिस्टममध्ये, एम के एस युनिट सिस्टममध्ये टाइम कशामध्ये मोजतो, सेकंदमध्ये. T1. आता याचा पॉवर किती आहे, वर गेल्यानंतर 2 आहे, वर गेल्यानंतर -2. हे असतील काय, एम के एस युनिट सिस्टममध्ये फंडामेंटल क्वांटिटीचे पॉवर्स म्हणजेच डायमेन्शन्स. ओके, तसंच डाईन हे पण काय, सी जी एस युनिट आहे. सी जी एस युनिट आहे कशाचं, फोर्सचं. आणि सी जी एस युनिटमध्ये जिथं किलोग्राम आहे तिथं काय असेल, ग्राम. जिथं मीटर आहे तिथं काय असेल, सेंटीमीटर. आणि जिथं सेकंद आहे तिथं सेकंदच आहे, सेकंदचा स्क्वेअर. मग याचे डायमेन्शन्स. तर इथं मास कशामध्ये मोजतोय आपण, ग्राममध्ये, म्हणून इथं M2 म्हणू आपण. आता इथं मास M2 दाखवले, कारण की मास कशामध्ये मोजतोय, इथं आपण फंडामेंटल युनिट कोणतं यूज करतोय आपण, ग्राम. इथं कोणतं युनिट करतोय, किलोग्राम, म्हणून त्याला आपण M1 म्हणले. मीटर यूज करतोय म्हणून L1, सेकंद T1. ग्राम हे फंडामेंटल युनिट आहे, पण कोणतं युनिट आहे, सी जी एस युनिट आहे मासचं. याचा पॉवर काय ना म्हणजे 1. तर इथं पण काय असेल, 1. सेंटीमीटर पण काय, लेंथचं युनिट आहे. ओके, फंडामेंटल युनिट आहे, म्हणून याला आपण कशाने दाखवू, L2 न, कारण की हे सी जी एस आहे. याचा पॉवर 1 आहे, तर याचा पॉवर पण 1 आहे. सेकंद हे पण काय, सी जी एस युनिट आहे टाइमचं. याला आपण कशाने दाखवू, T2 न. याचा पॉवर किती दाखवू आपण, 2. -2, सॉरी, किती येईल, -2. हे वर गेल्यानंतर -2. ते आपण फोर्सचे डायमेन्शन घेतलेत. these are the fundamental quantities in MKS, and त्याचे डायमेन्शन 1, 1, -2. and these are the fundamental units in CGS which are represented by M2, L2 and T2. इथं फंडामेंटल युनिट आपण कशाने दाखवत, M1, L1, T1 ना. इथं फंडामेंटल युनिट कशाने दाखवत आपण, M2, L2, T2. हे कशामुळे केले आपण, कारण की हे MKS युनिट सिस्टममध्ये आणि हे CGS युनिट सिस्टममध्ये, म्हणून हे M1, L1, L1 न दाखवले हे सर्व, आणि हे कशाने दाखवतो आपण, T2 न. मग आपण म्हणू शकतो की 1 न्यूटनचे डायमेन्शन्स काय, M1 टू द पॉवर 1, L1 टू द पॉवर 1, T1 टू द पॉवर -2. 1 डाईनचे डायमेन्शन्स काय आहेत, M2 टू द पॉवर 1, L2 टू द पॉवर 1, T2 टू द पॉवर -2. ओके, आता हे आपण इथं ठेवून देऊ या इक्वेशनमध्ये, किंवा या इक्वेशनला आपल्याला कसं लिहिता येईल. आपल्याला काढायचं एक्स, तर जे काढायचं त्या लेफ्ट साईडला घेऊ.
एक्स जर इथं डाईन हे याला मल्टिप्लिकेशनमध्ये, तर डाईन इकडे आल्यानंतर कशामध्ये येईल, डिव्हिजनमध्ये. एक्स बरोबर काय येईल, 1 न्यूटन भागिले काय येईल, 1 डाईन. बरोबर आहे. मी काय केलंय, डाईन इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये इकडे आणल्यानंतर कशामध्ये येईल, डिव्हिजनमध्ये. ओके. तर न्यूटनचे डायमेन्शन्स काय, हे एमकेएस युनिट सिस्टममध्ये फंडामेंटल युनिटचे पॉवर्स किंवा डायमेन्शन्स काय, तर m1 टू द पॉवर 1 न्यूटनचे डायमेन्शन्स, L1 टू द पॉवर 1, T1 टू द पॉवर -2 हे डायमेन्शन्स. ठीक आहे. फंडामेंटल युनिटचे पॉवर्स इन एमकेएस. तसंच फंडामेंटल युनिटचे पॉवर इन सीजीएस कशाने दाखवतो आपण, M2 सीजीएस मध्ये युनिट आपण कशाने दाखवले, M2 L2 आणि T2. M2 त्याचा पॉवर किती, 1 डाईनचं कन्व्हर्जन. ठीक आहे. या डाईनची व्हॅल्यू काय ही, आणि न्यूटनची व्हॅल्यू काय ही, ती ठेवून देतो आपण. L2 टू द पॉवर 1 आणि T2 टू द पॉवर -2. एक्स काढायचं आपल्याला. आता काय करू, सारख्या क्वांटिटीज एका खाली एक घेऊ. M1 भागिले काय, M2, या दोघांचाही पॉवर 1 आहे, तर यांच्या ब्रॅकेटचा पॉवर काय घेऊ, 1 गुणिले L1 डिवायडेड बाय L2, L1 डिवायडेड बाय L2, या दोघांचा पॉवर काय 1 आहे, तर त्यांच्या ब्रॅकेटचा पॉवर 1 गुणिले T1 डिवायडेड बाय T2, या दोघांचा घात पॉवर किती आहे, -2 आहे, त्याच्या ब्रॅकेटचा पॉवर किती घेऊ आपण, -2. ठीक आहे. सारख्या क्वांटिटीज आपण एका ब्रॅकेटमध्ये घेतल्या, M1 बाय M2, L1 बाय L2, T1 बाय T2. ओके. आता पुढे M1 is the mass which is measured in kilogram. Okay. And M2 is the mass which is measured in ग्राम. ठीक आहे. हे कशामध्ये मोजतो आपण, ग्राम मध्ये. तर हे 1 किलोग्राम म्हणजे, हो ओके, ग्राम मध्ये. ओके. पण 1 किलोग्राम म्हणजे किती ग्राम आपल्याला माहिती आहे, 1 किलोग्राम म्हणजे किती, 10⁻³ ग्राम. ओके. L1 is the length which is measured in meter. 1 मीटर, 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर, 10⁻² सेंटीमीटर. आणि L2 is the length which is measured in centimeter, त्याला आपण ॲज इट इज लो 1 सेंटीमीटर. ओके. T1 is the time which is measured in second, तो 1 सेकंद. आणि T2 is also time which is measured in second. दोन्ही युनिट सिस्टम मध्ये, एमकेएस आणि सीजीएस दोन्ही युनिट सिस्टम मध्ये टाइम कशामध्ये मोजतो आपण, सेकंद मध्ये. तर मग आता M1 ची व्हॅल्यू, M2 ची व्हॅल्यू पुटअप करू आपण. x बरोबर M1 ची व्हॅल्यू किती आहे, 1 kg भागिले M2 कशामध्ये मोजतो आपण, ग्राम मध्ये, तर 1 ग्राम, याचा पॉवर 1. M1 ची व्हॅल्यू ठेवली, M2 ची व्हॅल्यू, त्याचा पॉवर 1 ब्रॅकेटचा. L1 ची व्हॅल्यू किती आहे, 1 मीटर डिवायडेड बाय लेंथ L2 किती आहे, सेंटीमीटर, तर किती येईल, 1 सेंटीमीटर. त्याचा पॉवर किती, 1, त्याच्या ब्रॅकेटचा, मल्टिप्लाइड बाय T1 आपण मेजर करतो कशामध्ये, सेकंद मध्येच. आणि T2 पण कशामध्ये मेजर करतो आपण, सेकंद मध्ये, त्याचा पॉवर किती, -2. हे सेकंद कॅन्सल होईल, सेकंद काय होईल, कॅन्सल. आणि त्याचा पॉवर म्हणजे कॅन्सल झाला तर 1 असेल, 1 चा घातांक किती आहे, -2, त्याची व्हॅल्यू किती असेल, 1, आणि 1 चा घातांक किती आहे, -2. कशाचाही घातांक, 1 चा घातांक काही असो, त्याची व्हॅल्यू काय असते, 1च. ओके. लक्ष द्या, 1 चा घातांक किती असो त्याची व्हॅल्यू काय असते, 1च असते. इथे 1 चा घातांक -2 आहे, त्याची व्हॅल्यू काय येईल, 1. आता इथे येऊ, 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर, 10⁻² सेंटीमीटर भागिले 1 सेंटीमीटर.
ते सेंटीमीटर सेंटीमीटर काय होईल कॅन्सल, गुणिले इथं 1 किलोग्राम, 1 किलोग्राम म्हणजे किती ग्राम, 10⁻³ ग्राम भागिले 1 ग्राम, हे ग्राम ग्राम कॅन्सल, याचा पॉवर 1 याचा पॉवर 1, एक्स बरोबर. ठीक आहे. आता एक्स बरोबर काय लिहिता येईल आपल्याला, ते ग्राम ग्राम कॅन्सल झाले तर 10⁻³ 10⁻³ गुणिले त्याचा पॉवर 1, तर 3 मल्टिप्लाइड बाय 3, इथे 10⁻² आहे, पुन्हा त्याचा पॉवर किती 1 आहे, तर घातांकाच्या घातांकाचा काय होतो गुणाकार, बे 1 बे 10⁻² आणि मल्टिप्लाइड बाय हे 1, तर हे किती येईल गुणाकारामध्ये घातांकाची काय येईल बेरीज, तर 10⁻³ किती येईल 3 + 2 किती येईल 5 गुणले 1. तर इथं एक्सची व्हॅल्यू किती आली 10⁵, एक्सची व्हॅल्यू किती आली 10⁵. म्हणजे अशा पद्धतीनं आपण एक्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली आणि ती आली 10⁵. म्हणजे 1 न्यूटन लिहू शकतो. आता इथं एक्सची व्हॅल्यू आली इथं ठेवू शकतो मी. 1 न्यूटन म्हणजे किती डाईन, तर 10⁵5 डाईन म्हणजे 1 न्यूटन. तर हे 10⁵ जे ते असेल कन्व्हर्जन फॅक्टर. म्हणजे मला आता न्यूटनचं कन्व्हर्जन डाईनमध्ये करता येतं आणि डाईनचं कन्व्हर्जन न्यूटनमध्ये करता येतं. जर मला न्यूटनचं कन्व्हर्जन डाईनमध्ये करायचं असेल तर 10⁻5 मल्टिप्लाय करता येईल आणि जर मला डाईनचं कन्व्हर्जन न्यूटनमध्ये करायचं तर 10⁻5 डिव्हाइड करावं लागेल. ठीक आहे. तर हे समजलंय, एकदा पाहून घ्या, नसेल समजलं तर विचारा, कुठं समजलं नाही मी ते सांगतो. बर ठीक आहे. आणखी कोणाला काही अडचण असेल तर विचारा, बाकी मुलं पण आहेत, प्लीज काही जर अडचण असेल तर विचारा कुठेही. समजलंय? कुठेही कसली अडचण असेल तर आजच विचार बरं का, म्हणजे आपण याच्यावरची प्रॅक्टिससाठी प्रॉब्लेम घेऊ शकतो. कसली अडचण असेल तर विचारा, तुम्हाला कुठेही समजलं नसेल. ओके, पुढे चालायचं, पुढे चालायचं का? ओके चला. ओके, तर आपण आणखी एक प्रॉब्लेम घेऊ असाच आहे. मी तुम्हाला सोडवण्यासाठी घरी एक प्रॉब्लेम देतो, इथे एक सध्या आणखी एक प्रॉब्लेम घेतो. आता डेन्सिटी ही जी क्वांटिटी आहे ही MKS मध्ये मोजली जाते किलोग्राम पर मीटर क्यूब मध्ये, आणि तिचं कन्व्हर्जन CGS मध्ये ती मोजली जाते ग्राम पर सेंटीमीटर क्यूब मध्ये, ग्राम पर सेंटीमीटर क्यूब मध्ये. तर इथं कन्व्हर्जन फॅक्टर काय आहे आपल्याला माहित नाही. म्हणजे किलोग्राम पर मीटर क्यूबचं कन्व्हर्जन आपल्याला ग्राम पर सेंटीमीटर क्यूब मध्ये करायचं, तर कन्व्हर्जन फॅक्टर काय घ्यायचा. डेन्सिटी क्वांटिटीचं हे युनिट आहे, किलोग्राम पर मीटर क्यूब हे त्याचं MKS युनिट आहे, आणि ग्राम पर सेंटीमीटर क्यूब हे त्याचं CGS युनिट आहे. तर आपल्याला कन्व्हर्जन फॅक्टर काढायचं, या एक्सची व्हॅल्यू काढायची. तर मग सरळ सरळ लिहून घ्यायचं की 1 किलोग्राम पर मीटर क्यूब हे कोणतं युनिट आहे, MKS. इथं मास कशामध्ये मोजतो किलोग्राम मध्ये, लेंथ कशामध्ये मोजली आहे मीटरमध्ये. मग याचे डायमेन्शन्स काय, तर इथं हे मीटर आणि किलोग्राम ह्या फंडामेंटल क्वांटिटीज आहेत, पण कोणत्या ह्याच्यामध्ये आहेत MKS युनिट सिस्टममध्ये, MKS युनिट सिस्टममध्ये आहेत. म्हणून त्या कशाने दाखवायच्यात आपल्याला M1 L1 आणि T1. ओके. मग आता इथं किलोग्रामचा पॉवर काय 1 आहे आणि इथं मीटरचा पॉवर 3 आहे, वर गेल्यानंतर काय होईल -3. तर किलोग्रामचा पॉवर म्हणजे M1 चा पॉवर 1 आणि मीटर
हे एम के एस युनिट आहे लेंथचं, तर L1 न दाखवलं आपण ते, आणि त्याचा पॉवर 3 आहे, वर गेल्यानंतर काय होईल -3, तर Lचा पॉवर -3. इथं टाइम आहे का कुठे याच्यामध्ये, तर नाही, तर टीचा पॉवर काय येईल 0. ओके. पुढे दुसरं युनिट कोणतं आहे, ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. हे कोणतं युनिट आहे, CGS. ओके. एक इथं फंडामेंटल युनिट आहे, पण कोणत्या युनिट सिस्टम मधले, CGS युनिट सिस्टम मधले. त्याचा पॉवर तर इथं कशाने दाखवणार आपण, हे M2 न. इथं ग्रामचा पॉवर 1 आहे, तर इथे M2 चा पॉवर पण 1 आहे. सेंटीमीटर कशाचं युनिट आहे, लेंथचं, ते आपण L2 न दाखवणार आहेत, कारण कोणत्या युनिट सिस्टम मध्ये, CGS मध्ये. त्याचा पॉवर 3 आहे, वर गेल्यानंतर काय होईल -3, तर -3. टाइम इथं आहे का, तर नाही, तर टाइम 0 आहे, टाइमचा पॉवर 0. तर अशा पद्धतीने आपण त्याचे डायमेन्शन्स काढून घेतलेत MKS मध्ये आणि CGS मध्ये. मग आता याच्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करा. ओके. ह्या किलोग्राम पर मीटर क्यूबला रिप्लेस करा ना, आणि ग्राम पर सेंटीमीटर क्यूबला रिप्लेस करा ना. तर असं येईल इक्वेशन, M1 to the power 1, L1 to the power 3, L1 to the power -3 and T1 to the power 0 इक्वल्स टू हे x. CGS ग्राम पर सेंटीमीटर क्यूबला काय म्हणलं आपण, M2 to the power 1, L2 to the power -3 and T2 to the power 0. x काढायचं आहे, तर हे इकडे डिव्हिजन मध्ये आणा, x इकडे राहील, x बरोबर येईल M1 to the power 1, L1 to the power -3, T1 to the power 0 भागिले M2 to the power 1, L2 to the power -3 आणि T2 to the power 0. तर ही टर्म इकडे आणली आपण, ती डिव्हिजन मध्ये आली, तर तिकडे काय राहील, x राहील. x ची व्हॅल्यू आपल्याला काढायची. आता छेद वेगवेगळे करून घेऊ, सारख्या क्वांटिटी एका ब्रॅकेटमध्ये घेऊ आपण. x बरोबर M1 डिवायडेड बाय M2. दोघांचाही घातांक 1 आहे, तर त्यांच्या ब्रॅकेटचा घातांक किती घेऊ आपण, 1. इथं L1 बाय L2, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये L1 बाय L2. हे दोन्ही लेंथचे युनिट आहेत, पण एक MKS मध्ये आणि दुसरं CGS मध्ये. यांचा पॉवर किती, दोघांचा -3 आहे, तर त्यांच्या ब्रॅकेटचा पॉवर -3 घेऊ. T1 डिवायडेड बाय T2, याचा पॉवर किती आहे, 0 आहे, तर त्याच्या ब्रॅकेटचा पॉवर 0. ओके. मग आता M1 इज मास विच इज मेजर्ड इन किलोग्राम इन MKS. याला म्हणू आपण 1 किलोग्राम. मास कशामध्ये मोजले, M1 किलोग्राम मध्ये, 1 किलोग्राम. हे किती ग्राम असतं, 10⁻³ ग्राम. तसंच M2 हे पण काय, मास आहे. M2 मास आहे, हे कशामध्ये मोजलेले, ग्राम मध्ये, ऑलरेडी ग्राम मध्ये. L1 लेंथ आहे, जी कशामध्ये मोजली आपण, CGS युनिट, सॉरी MKS युनिट सिस्टम मध्ये, म्हणजे मीटर मध्ये. तर 1 मीटर, 1 मीटर म्हणजे किती ग्राम, तर 10⁻², सॉरी किती सेंटीमीटर, ते 10⁻² सेंटीमीटर. आणि L2 इज अ फंडामेंटल युनिट इन CGS युनिट सिस्टम ऑफ लेंथ. युनिट ऑफ लेंथ इन CGS युनिट सिस्टम काय, तर सेंटीमीटर. आणि T1 इज द टाइम, T1 इज द फंडामेंटल युनिट ऑफ टाइम इन MKS, सेकंड मध्ये मोजतो. आणि CGS मध्ये T2 इज द फंडामेंटल युनिट ऑफ टाइम इन CGS, हे पण कशामध्ये मोजतो आपण, सेकंड मध्ये. तर या व्हॅल्यू पुटअप करा तिथं. M1 1 किलो डिवायडेड बाय L2, M2 ची व्हॅल्यू किती, 1 ग्राम, याचा घातांक 1. L1 इज द फंडामेंटल युनिट ऑफ लेंथ इन MKS मध्ये, मीटर मध्ये दाखवतो आपण. आणि L2 इज द फंडामेंटल युनिट ऑफ लेंथ इन CGS, ते कशामध्ये मोजतो आपण, सेंटीमीटर मध्ये. याचा घातांक किती आहे दोघांचा, -3. त्यांच्या ब्रॅकेटचा पॉवर किती आहे, -3. T1 सेकंड मध्ये मोजतो आणि T2 सेकंड मध्ये मोजतो, MKS मध्ये पण आणि CGS मध्ये. त्याचा घातांक किती, 0. ते सेकंड काय होईल, कॅन्सल. इथे 1 चा घातांक 0, कशाचा घातांक 0 असेल त्याची व्हॅल्यू काय असते, 1.
कशाचा आहे घातांक 0 म्हणजे त्याची व्हॅल्यू काय असते 1 असते. ओके, तो 1. इथं मीटर 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? 10चा घातांक 2 सेंटीमीटर. 10चा घातांक 2 सेंटीमीटर भागिले 1 सेंटीमीटर आणि त्या दोघांचा पॉवर किती? -3. हे पॉवर विसरत जाऊ नका बरं का. सगळ्यात जास्त चूक होते कुठं? तर इथेच पॉवरमध्येच. -3 विसर. किलोग्राम, 1 किलोग्राम म्हणजे किती ग्राम? तर 10चा घातांक 3 ग्राम भागिले 1 ग्राम. याचा पॉवर किती? 1 आहे. ग्राम ग्राम कॅन्सल, सेंटीमीटर सेंटीमीटर कॅन्सल आणि 1चा घातांक 0 म्हणजे त्याची व्हॅल्यू येते 1. इथं 10चा घातांक 2 आहे आणि पुन्हा त्याचा घातांक किती? -3 आहे. तर बेत्रिक 6. तर 10चा घातांक किती येईल? -6. बेत्रिक 6 तर -6 गुणिले इथं 10चा घातांक किती आहे? 3 आहे आणि पुन्हा त्याचा घातांक 1 आहे. तर 3 1 3. गुणाकारामध्ये घातांकाच्या घातांकाची काय होते? गुणाकार. तर 10चा घातांक 3 गुणिले 10चा घातांक -6 गुणिले 1. तर गुणाकारामध्ये घातांकाच्या बेरीज होईल, पॉवरची बेरीज होईल. 10चा घातांक 3 अधिक -6. 10चा घातांक -3. हे येईल काय? कन्व्हर्जन फॅक्टर. हे येईल कन्व्हर्जन फॅक्टर. डेन्सिटीचं युनिट किलोग्राम मीटर क्यूब, किलोग्राम पर मीटर क्यूब बरोबर x ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. तर x ची व्हॅल्यू किती आली? 10चा घातांक -3 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. समजले? काय अडचण आहे? काही अडचण असेल तर विचारा. आता तुम्हाला प्रॉब्लेम करता येतील असे मग? शुभांगी कराळे. ठीक आहे. अगोदर नो म्हणली, पुन्हा हो म्हणते. ठीक आहे. तर आपण मागच्या आपल्या याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या वाटल्यास. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा प्लीज. हो हो, मीरा काळे व्हिडिओ सेंड करतो. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा प्लीज. ठीक आहे. आता लक्ष द्या, तुम्हाला एक होमवर्कसाठी मी प्रॉब्लेम देतो. एनर्जीचं लिहून घ्या वाटल्यास. लिहून घ्या. 1 जूल इक्वल टू एक्स अर्ग, ERG, एक्स अर्ग. 1 जूल इक्वल्स टू एक्स अर्ग. करता येईल हे घरी? घरी करता येईल का? ओके. आणि आणखी एक प्रॉब्लेम आपल्या लास्ट ॲप्लिकेशनवरचा प्रॉब्लेम आपण घेऊ. म्हणजे देतो मी तुम्हाला, तुम्ही वाटल्यास लगेच करा. वाटल्यास तो जर जमला तर इथल्या इथंच ट्राय करा. ओके. नाहीतर घरी ट्राय केलं तरी जमतंय. तर आपण तो प्रॉब्लेम एकदा घेऊ प्लीज. मी सांगतो तो प्रॉब्लेम, तुम्ही सॉल्व करा. लास्ट ॲप्लिकेशनवरचा प्रॉब्लेम आहे, आपल्या बुकमधलाच प्रॉब्लेम आहे. तर तो प्रॉब्लेम असा आहे. ठीक आहे. V बरोबर AT प्लस B/T प्लस C प्लस
V0 is dimensionally valid, is dimensionally valid. हे डायमेन्शनल इक्वेशन बरोबर आहे, म्हणजे याच्या प्रत्येक टर्मचं डायमेन्शन्स कसे आहेत, सारखे आहेत. या टर्मचे डायमेन्शन या टर्मचे डायमेन्शन सेम आहेत, या टर्मचे डायमेन्शन या टर्मचे डायमेन्शन सेम आहेत, प्लस आहे बरं का इथं, आणि या टर्मचे डायमेन्शन आणि या टर्मचे डायमेन्शन पण सेम. Dimensionally valid equation obtain the dimensional formula for equation obtain dimensional formula for A, B and C. A साठी, B साठी आणि C चा डायमेन्शनल फॉर्म्युला काढायचा. व्हेअर, तर काय सांगितलं, व्हेअर V इज व्हेलॉसिटी, फायनल व्हेलॉसिटी, कॉमा T इज टाइम, कॉमा आणि V0 इज इनिशियल व्हेलॉसिटी. आता इनिशियल असो फायनल असो, व्हेलॉसिटी व्हेलॉसिटी तिचे डायमेन्शन सारखेच राहतात. ठीक आहे, हा प्रॉब्लेम आहे आपल्या बुक मधलाच आहे, अनसॉल्व्ड प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम नंबर 10. ठीक आहे, करता येईल का, करा करा, एक 5 मिनिटं देतो मी, 5-10 मिनिटं तुम्ही करा. आन्सर जर आले तर खूप चांगलं आहे, करा बरं. जेवण करून आलो, मला सकाळीच लवकर जेवण करावं लागेल. ते डॉक्टर गेल्या गेल्या मला काय विचारलं माहिती आहे, तुम्ही जेवण केले का, तुम्हाला अंधारे आलेत म्हणजे जेवण केले नाही का, म्हणलं जेवण भरपूर केलेलं आहे सर. जेवण सकाळी हां, ए बी सीचे डायमेन्शन्स काढायचे. आता इथं मी ज्या काही हे असे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी ज्या काही टेक्निक सांगितलेल्या आहेत त्या सगळ्याच यूज या प्रॉब्लेममध्ये होतो. फिजिक्समध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, त्याच दोन क्वांटिटीची बेरीज होऊ शकते ज्या दोन क्वांटिटी सारख्या आहेत. मग आता तुम्ही पाहू शकता इथं टी आणि सी ची बेरीज केलेली आहे, तर टी टाइम आहे तर सी पण काय असायला पाहिजे, टाइमच असायला पाहिजे. म्हणजे सी चे डायमेन्शन कशाच्या बरोबर असतील, टाइमच्या डायमेन्शनच्या बरोबर. तर टाइमचे डायमेन्शन आपल्याला माहिती आहेत.
काढलेत का डायमेन्शन्स? मला सगळ्यात अगोदर ए चे डायमेन्शन्स सांगा. ए चे डायमेन्शन्स काढलेत का? ए चे डायमेन्शन्स काय आलेत? L1 टू द पॉवर 1, M टू द पॉवर 0 आणि T टू द पॉवर किती आलाय? एक मिनिट. अरे नाही नाही, बी चे ए चे डायमेन्शन तसे नाही येणार. एक मिनिट. हा बरोबर आहे, बरोबर आहे. बी चे ए चे डायमेन्शन बरोबर आहे, बरोबर आहे. महेश महादेव, सॉरी महादेव पवार बरोबर आहेत. बी चे डायमेन्शन्स एक मिनिट. बरोबर आहेत का चेक करू द्या मला. हा बी चे डायमेन्शन पण बरोबर आहेत आय थिंक. हो बरोबर आहेत महादेव. आणि सी चे बरोबर आहे. ठीक, बरोबर आहे. महादेव पवार बरोबर आहे. ठीक आहे, बरोबर आहेत. अर्धड ए चे बरोबर आहेत. बी आणि सी चे काढा. फक्त कॉपी पेस्ट करू नका, म्हणजे कोणी काढले म्हणून आपण ते मेसेज वाचून त्याला टाकू नका. स्वतः करा, ते केल्याशिवाय सॉल्व्ह होणार नाही. आज करता येईल कॉपी पेस्ट, उद्या अडचण येईल परीक्षेमध्ये. तर तुम्हाला माहिती आहे चांगलं काय असेल. हा बरोबर आहेत. ठीक आहे, उद्या करा, वाटल्यास तुम्ही घरी ट्राय करा याला. आणि मी जे प्रॉब्लेम सांगितलं याच्या अगोदरचा 1 जूल इक्वल्स टू हाऊ मच अर्ग, तुम्हाला एक कन्व्हर्जन फॅक्टर काढायचा आहे. 1 जूल बरोबर किती अर्ग हे कन्व्हर्जन फॅक्टर काढायचं आहे. तर हे कन्व्हर्जन फॅक्टर एक घरी सॉल्व करा. ओके, आपण इथं